परब्रह्म परमेश्वर भगवान श्री कृष्ण अवतार उद्धवांना सुंदर असा ह्या दत्तात्रय प्रभूंनी सांगितलेल्या तत्वज्ञानाचं अमृत भाषण इथे भगवान श्री कृष्ण अवतार करत आहे. आणि भगवान श्री कृष्णांचं निरूपण एवढं अमृततुल्य असलेलं गोड असलेलं उद्धव एकाग्र होऊन कान देऊन चित्त देऊन भगवंताचं हे सुंदर असं निरूपण ऐकताय. भगवान श्री कृष्ण दत्तात्रय प्रभू यदुराजाला ज्या तत्वज्ञानाची जाणीव करून देत आहे असे दत्तात्रय प्रभूंचं सुंदर असं आणि यदुराजाचा संवाद. या संवादामध्ये दत्तात्रय प्रभू एक एक आपण केलेल्या गुरूचं गुणानुमोदन इथे दत्तात्रय प्रभू करताय. आणि आता दत्तात्रय प्रभू एका महान अशा कबूतर नावाच्या आणि कबूतरणी या कबूतराच्या जीवनात काय घटिका घडली, कोणती घटना घडली आणि या कबूतराच्या संसारामध्ये त्याला कोण्या प्रकारच्या यातना भोगाव्या लागल्या, कोण्या प्रकारचे दुःख भोगावे लागले हे आपण काल कथेमध्ये बघत आहोत. कबूतर आहे, वनामध्ये फिरतोय आपल्या पत्नीला शोधण्याकरता. पत्नी मिळालेली आहे. पत्नी एकेकाशिवाय पती पत्नी दोघेही कबूतरणी कबूतर दोघाही एकमेकावर एवढं प्रेम आहे, निश्चित एवढा स्नेह आहे की त्या अतिस्नेहामुळे एकमेकांमध्ये एवढं प्रेम आहे, एवढं स्नेह आहे, एवढी प्रीती आहे की ती दोघेही एकमेकाशिवाय जेवत नाहीये, एकमेकाशिवाय झोपत नाहीये, एकमेकाशिवाय अंघोळ करत नाहीये. अशी ही पूर्ण एकमेकाविषयी असलेली ही प्रीती, एकमेकाविषयी असलेलं हे अधिक स्नेह या ठिकाणी आपण दोघांमध्ये आपण बघतोय. अशा प्रसंगी दोघांपासून उत्पन्न झालेली बारीक बारीक पिलं त्या पिलांना शिकाऱ्याने पकडले एका जाळीमध्ये. आणि पकडल्यानंतर कवनी एकी वेळी ते सांडवून वनस्थळी चारया निघाली ते दोघे जणी. चारा घेण्याकरता दोघेही कबूतरणी कबूतर बाहेर फिरण्याकरता गेलाय, आपल्या पिलांना चारा आणण्याकरता गेले. आणि तिकडून आल्यानंतर बघतात तर बघितल्यानंतर कबूतरणी बघते आपल्या पिलांना जाळ्यामध्ये आपली पिलं अडकलेली आहे. आणि अशा प्रसंगी हळूहळू ती पक्षिणी आक्रंदत म्हणे मी का विसंबिले पापिणी, मिची झाले सर्पिणी बाळकाशी. माझ्या बाळकांना मारणारी मीच आहे, एवढी मोठी पापिणी. तुम्ही बाळकाला सोडून गेले का? माझ्यासारखी पापिणी कोण असेल? भुकेच्या आवेशामध्ये पिलांना गिळणारी मी जणू काही सर्पिण आहे. मुलांना मारणारी, मुलांना संकटात टाकणारी अशी भयानक मी सर्पिण आहे. ऐसे बोलून सासीत पाठी धाविन्नला आक्रंदत. हळूहळू तो ती पक्षिणी कबूतरणी पिलांजवळ जाते. त्या पिलांच्या कपाळाला कपाळ घासते. दोघंही एकमेकांचं दुःख व्यक्त करताय. पिलंही दुःख व्यक्त करताय आईसाठी, कबूतरणी दुःख व्यक्त करते. ऐसे बोलून सासीत पाठी धाविन्नली आक्रंदत. एकमेकावर रडताय, दुःख करताय. ऐसे दुःख करता कपोत पक्षी दुःख करीत म्हणाला, अग विहंबक करी दुःखाते मने सांडोन माते. का जात असे कांते एकली तू मला सोडून. कबूतरणी, अग
तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. आणि तू या पिलांबरोबर या जाळ्यामध्ये अडकून घेते स्वतःला. तुझी पिलं मरताय, माझी पिलं नाही कधी. तू जातेस, मी राहू कसा. ती पिलं त्या पिलांच्या स्नेहामध्ये, अतिस्नेहामुळे मुलांवर अतिप्रेम जे असतं ना, पुरुषापेक्षा स्त्रीचं जास्त असतं. आणि स्त्री मुलांशिवाय राहू शकत नाही. त्याप्रमाणे आई ही आपल्या बाळकाशिवाय राहेना. हळूहळू हळूहळू जवळ जाते आहे. आणि जवळ जाऊन ती आतमध्ये शिरते मुलांसाठी. मुलांना जवळ घेण्याकरता त्या जाळ्यामध्ये जाऊन अडकली आहे. आणि आता तो प्रपोत पक्षी आपल्या पक्षिणीला म्हणतो, आपल्या स्त्रीला म्हणतोय, अगं मला सोडून जाऊ नकोस, मला सोडून जाऊ नकोस, मी एकटा पडेल. न बोलती मासी जातसे बाळकिसी, लेकुर्वे वांचोन स्त्रियासी कवनी पडियेना. माझ्याशी काही न बोलता, मला एकही शब्द न विचारता तू बालका समवेत जातेस, मुलाबरोबर जातेस तू त्या जाळ्यामध्ये. स्त्रियांना आपल्या लेकराशिवाय काही दुसरं प्रिय नसतं, त्या गोष्टी लक्षात घ्या. आता सुनिया घरी एकला मी काय करी. मी आता एकटा राहून काय करू. पिलाय गेली जाळ्यामध्ये, कबुतरणी जाते जाळ्यामध्ये, मग मी एकटा राहून करू काय. आता सुनिया घरी एकला मी काय करी. कटकट सदाशी आहे संसारी, मजसाये गेले. फार वाईट झालं. माझी पत्नी गेली, माझी मुलं गेली, आता मी संसारात राहून करू का. ऐसे बोल सहसा जाळ्यांतरी गे आपेसा. पिलं गेली, आपली पत्नी गेली, आणि आता आपणही मुलांसाठी आणि आपल्या पत्नीसाठी त्या जाळ्यामध्ये आपण स्वतःहून काय केलं पाहिजे, गेलो पाहिजे. आता आपण राहून उपयोग नाही. बापू मोहाचा फासा कवना ते नवधी. असा हा मोह आहे. काय आहे मोह? एवढा जबरदस्त आहे. अर्जुनाने भगवंताला विनंती केली. अर्जुन म्हणतोय, केशवा, अरे दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा. भगवंताने आपला रथ, अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी जाऊन उभा केला. आणि माझी एक विनंती आहे देवा, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी जो रथ तुला नेण्यासाठी सांगतोय ना, या कारणास्तव की मला सर्व माझी नातलग बघू दे. माझी नातलग बघू दे. नातलग बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. कोण युद्धासाठी आलंय, कोण मारण्यासाठी आलंय, कोण मरणासाठी आलंय. रथ दोन्हीच्या सैन्यांच्या मध्यभागी नेला, कौरव पांडवांच्या मध्यभागी रथ नेला. आणि अर्जुन आता भगवान श्रीकृष्ण सांगतात, बघा पार दोन्ही बाजूला बघा, कौरव सेनेकडे बघा आणि पांडव सेनेकडे बघा. कोण कोण आहे युद्ध करण्याकरता आलंय, कोण कोण. अर्जुन कौरवांकडे पाहतोय, उजवीकडे पांडवांकडे पाहतोय, डावीकडे कौरवांकडे पाहतोय. सार सुंदर असं लक्ष देतोय. आणि लक्ष देऊन तो भगवंताला म्हणतो, मातुरान शुश्रान पौत्रान शाला समंधिनस्तता. देवा, सर्व नातलग परिवार, माझी मामा, माझे भाचे आणि सर्व चुलते, सोयरे धैर्य सर्व मंडळी इथं
माझी नातवंड सुद्धा इथे युद्धासाठी आली आहे आणि ही माझ्यामुळे इथे मरणार, माझ्या हातून मरणार. गुरु द्रोणाचार्यांना पाहतो, गुरु पितामह विश्वांना पाहतो, कृपाचार्यांना पाहतो, साऱ्या भावंडांना पाहतो आणि तिथे त्याला हे सर्व नातलग परिवार, श्वशुराम सुरदशैव, सासरे सुद्धा धावण्यासाठी आलेल्या युद्धासाठी. द्रुपद राजा, त्याचा भाऊ सुद्धा आलेला आहे, मेवना सुद्धा आलेला आहे, सारा परिवार युद्धासाठी आलाय. अशा प्रसंगी आता भगवंताला तो म्हणतो, देवा मी आता युद्ध करणार नाही, मी युद्ध करणार नाही, मला आहे ना साधू होणं पत्करेल. काय होणार? संत होणं पत्करेल आणि 5 घर भिक्षा मागून मी जीवन जगेल, परंतु मला युद्ध करण्याला सांगू नको, युद्ध करण्याला सांगू नकोस. मोह निर्माण झाला त्याला. नातलग पाहिलं, काय पाहिलं? मोह बघितल्यावर निर्माण होतो. लक्षात घ्या, स्वामी श्री चक्रधर प्रभू सांगतात, समंती विकार, विकारी रस, रशी अभिमुख, सेवा निवृत्त. जेव्हा संबंध येतो, कॉन्टॅक्ट येतो, जेव्हा संपर्क येतो, तेव्हा मनुष्याला विकाराचा जन्म होतो हृदयामध्ये. कशाचा जन्म? विकाराला जन्म मिळतो संबंधाने. नातलग परिवार पाहतो आपण आणि जेव्हा नातलग परिवार पाहतो ना, तेव्हा विकाराला पूर्ण भरती आलेली असते. तुम्ही बघा, बर्थडेचा कार्यक्रम असेल नाही का, एखादा लग्न विवाहाचा कार्यक्रम असेल, तर आपला सर्व नातलग परिवार तिथे जमा झालेला असतो. हा संबंध परिवार एकत्र जागा झालेला असतो आणि हृदय पूर्ण विकारानं भरलेलं असतं. कशानं भरलेलं असतं? हे जे अंतःकरण आहे ना, लग्न समयामध्ये कुठेही सात्विकता नसते त्या हृदयामध्ये, कुठेही निरपेक्ष भाव नसतो त्या हृदयामध्ये. लग्न समयाच्या प्रसंगी, घरभरणीच्या प्रसंगी, तथा या ठिकाणी बड्डेच्या समयी अशी ही निमित्ताने नातलग गोळा होण्याकरता जो प्रसंग तुम्ही निर्माण करता, तिथे तुमच्या हृदयामध्ये कोणीही प्रकारची निरपेक्ष भाव नसतो. प्रत्येक वेळी विकार निर्माण असतो की हा मला भेटावा, तो मला भेटावा, त्यानं माझं कौतुक करावं, त्यानं माझं कौतुक करावं, मी याच्याशी भेटेल, तो कधी येईल, मी त्याला कधी भेटेल. ह्या साऱ्या अशा अपेक्षा आपल्या हृदयामध्ये अशा सागरासारख्या भरलेल्या असतात. लग्न समयामध्ये असतात ते सारा विकार भरलेला असतो तुमच्या हृदयात आणि विकारा वेगळा तुम्ही झालेला नसता. घराचा संबंध आला की विकार निर्माण होतो. घरातला एक नातलग परिवार जरी पाहिला, आपण भेटला तरी आपल्याला विकार सुरू होतो. असा विकार सुरू होतो की एखादी आपल्या शेजारची बाई भेटली, आपल्या नात्यातली एखादी बाई भेटली की ती बरोबर धागा जोडते. बघा तुम्ही चर्चेत, धागा जोडण्याचं काम आमच्या महिलांकडे आहे, माय बहिणींकडे. हा, आहे का नाही? तुझी सून कुठली बाई, कुठलं माहेर आहे तुझ्या सोन्याचं, पोरगी करून आणली, हा नाही का? धागा बरोबर जोडला जातो. आणि जास्तीत जास्त आपल्या समाजामध्ये आहे ना, धागा लवकर जुळतो आणि जुळला की चर्चेला तो एक संबंध सुरू होतो, चर्चा सुरू होतो. असा संबंध सुरू होतो की संबंधाने हृदय विकारल्या जातं आणि विकार एकदा जन्माला आला की विकारामागे विकार, विकारामागे विकार, विकारामागे विकार. विकार म्हणजे हृदयाला आधार नसतो तो विकार, आणि विकार म्हणजेच हृदय गढूळ बनणं, अंतःकरण आशावादी बनणं, हृदयात कल्पना निर्माण होणं, आशेच्या वासना तयार होणं. ही हृदय विकार जन्माला येतो. आणि हा विकार हृदयामध्ये जेव्हा जन्माला येतो, हा विकार
शून्य केल्याशिवाय धर्म स्वीकार करता येत नाही, भगवंताच्या साधकाला लक्षात घ्या. कारण स्वामी म्हणतात विकार शून्य, विकल्प शून्य. आधी तुम्हाला विकाराची शून्यता करावी लागेल, अशा अपेक्षांचा त्याग करावा लागेल. अशा अपेक्षांचा त्याग करणं म्हणजे विकाराचा त्याग करणं, विकाराला शून्यता निर्माण होईल. आपल्या जवळ धनाने आपण आपलं मन विकरत, आपल्या नातेवाईक परिवाराने मोहाने आपलं मन विकरत. तसं अर्जुनाचं विकरलं आणि भगवान श्रीकृष्णांना तो म्हणू लागला मी माघार घेऊ लागतो. विकार निर्माण झाला की युद्ध करण्याची बुद्धी मनामध्ये नसते, संघर्ष करण्याची बुद्धी मनामध्ये नसते. संघर्ष तिथे करण्याची जी धाडस आहे ना, ते धाडस संपून जातं, धाडस संपून जातं. असा हा मनुष्य या ठिकाणी संसारामध्ये एवढा मोह फासा या ठिकाणी असतो की त्या मोह फाशाने पूर्णपणे हा मोहाचा फासा कवनाते नवदी, कुणाला मोह निर्माण होत नाही. बघा ना, हातातील गांडीव धनुष्य टाकून दिलंय, पाठीमागे असलेला बाणाचा भाता तो काढून खाली ठेवला, गांडीव धनुष्य खाली काढून ठेवलं, दोन्ही हात जोडला आणि भगवंताला तो म्हणतोय देवा मी आता युद्ध करणार नाही, मी संघर्ष करणार नाही. मी जर युद्ध केलं तर माझे पितामह भीष्म या ठिकाणी माझ्या हातून मरते. तेवढं मोठं पाप मला, माझ्या परंपरेला, कुल परंपरेला मला वर्णसंकर नावाचा दोष लागेल. मला मी युद्ध कसं करू? नाही, माझ्या हातून फार मोठी हत्या होईल, केवढं मोठं पाप आहे, मी पाप करणार नाही. अर्जुनानं गांडीव धनुष्य टाकून दिला, भाता टाकून दिला, बाण टाकून दिले, हात जोडून साधू होण्याची त्याची तयारी आहे. 5 घर भिक्षा मागून संघर्ष करायचं. बरीच माणसं आपल्या संसारामध्ये असे असतात. बवल्यावर चढला, संसार सुरू झाला, लग्न झालं, संसार अर्ध्यावर आलेला आहे. संसार कसा आलाय? अर्ध्यावर आलाय. पूर्ण न करता तो म्हणतो आता मला दीक्षा घ्यायची आहे, मला संन्यास घ्यायचा आहे, मला आश्रमात जायचंय, कंटाळला, तोंड द्यायला कंटाळला, बायकोला तोंड देऊ शकत नाही, नवऱ्याला तोंड देऊ शकत नाही, मुलाबाळांना तोंड देऊ शकत नाही. किती टेन्शन घेऊ मी, किती चिंता घेऊ मी. प्रत्येक क्षणी याला संघर्ष करताना ना आशा पुरवता. एक आशा केली, मन एकाच आशेने विकरलं, लग्न झालं, पण एका आशेतून किती आशा जन्माला आल्या विचार करा. बायकोची आशा जन्माला आली, मुलांची आशा जन्माला आली, साऱ्या परिवाराची आशा अनेक पुरवता पुरवता याचे नाकी दम आला याला. याचा फक्त भुसा राहिलाय, काहीच राहिलं नाही याच्यामध्ये. तेल गेलं, तूप गेलं, आधी धुपाटणं आलं, असं येत. सारा चोथा फक्त राहिलेला आहे, सारा रस पत्नीने घेतला, मुलांनी घेतला, नवऱ्याने घेतला. या व्यक्तीमध्ये फक्त चोथा राहिला, हो काही राहिला नाही. आणि तो चोथा देवाला शेवटी म्हणतो हे घे, काय हे घे, आणि आता मी दीक्षा घेणार. अर्धवट टाकून संसार कर्तव्य पूर्ण न करता संसारातून निघण्याचा प्रयत्न करतो, कंटाळतो, संघर्ष करायला हा घाबरतो. देव म्हणतात अरे पूर्णता तुझं कर्तव्य पूर्ण न करता तू माघार कशी घेतोस? जो कर्तव्य पूर्ण न करता जेव्हा माघार घेतो ना, माघार घेतो ना, भित्री भागूबाई असा हा माघार घेतो ना, तेव्हा हा मनुष्य पूर्ण नसतो, हे लक्षात घ्या. असा हा अर्धवट काम करणारा संसारातला मनुष्य, तो स्त्री असो नाही तो पुरुष असो, देव त्याला नपुसक म्हणतात. लक्षात घ्या, काय म्हणतात त्याला? नपुसक.
गीतेमध्ये अर्जुनाला निमित्त करून त्याला नपुसक म्हटलेलं आहे. तो पुरुषाचंही कर्तव्य पूर्ण करू शकत नाही, स्त्रीचंही पूर्ण कर्तव्य करू शकत नाही. मग असा कोण? विचार करा. हा नपुसक ना, हा नपुसक. तिसऱ्या वर्गात मोडणारा हा नपुसक आहे. आणि अशा व्यक्तीला जर काही होऊ शकत नाही असा कोण आहे? अर्जुनाला देव म्हणतात तू नपुसकासारखं वागू नकोस. यज्ञम वास मगमः पार्थ नैतत्युपपद्धते शुद्रम हृदय दौर्बल्यम तिष्ठ परंतप. तुझं महावीराचं हृदय, महाशूराचं हृदय आणि ते तुझं कमजोर बनलेलं हृदय नपुसकाचं बनलंय. खरा नर आहे. आणि काय नपुसकासारखं बाता म्हणतो? एका नपुसकासारखा बाता मारणारा जो असतो ना, संसारामध्ये अर्धवट संसार सोडून घाबरतो, हा टेन्शन घेतो आणि आत्महत्या करतो स्वतःची. वीज घे, बड्या मोठ्या पहाडावरून पुलावरून उडी घेतो हा. लागेल तेवढे औषध पिऊन आपलं मरण घेतो. का टक्कर देऊ शकत नाही ना? बाहुल्यावर चढायला तेव्हा टक्कर द्यायला, बायकोला लग्न करणार सुखात टक्कर द्यायला तुला खूप गोड वाटलं ना. दुःखामध्ये टक्कर का देत नाही? संघर्ष का करत नाही बायकोशी तू, नवऱ्याशी तू का संघर्ष करत नाही? दुःख प्रसंगी तुला भीती वाटते. तुझं धैर्य गेलं कुठं? तुझा प्रयत्न गेला कुठं? सुखात प्रयत्न करत होता, दुःखात तुझा प्रयत्न सफल कसा? नपुंसकासारखा व्यक्त करणारा हा व्यक्ती संसारामध्ये हा घाबरतो, हृदय कमजोर करतो, इच्छा पूर्ण करू शकत नाही समोरच्या. स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरता समोरच्याची नाते जोडली तू, मग त्या जोडलेल्या नात्याला निभावण्याचा प्रयत्न करण्या सोडून तो स्वतः या ठिकाणी त्याच्यापासून परावृत्त होतोय. अर्जुनासारखा केवढा षंड आहे हा, केवढा नपुसक आहे हा. प्रयत्न कर, संघर्ष कर, धीर वीर हो, धैर्य धर. हे भगवंताने सांगितलेला सर्वात मोठा विचार लक्षात घ्या. मोह नकोय, अतिमोह. या अतिमोहाने कबूतर कबुतरणीशी एकरूप झाला आणि कबुतरणी आणि कबूतर पिलांशी एकरूप झाली. अतिस्नेहामुळे दोघंही एकमेकाशिवाय राहू शकत नव्हते, एकमेकाशिवाय खाऊ शकत नव्हते. आणि माता किती सुंदर. अगं तू जर गेली ना, मी सुद्धा जगू शकत नाही तुझ्याशिवाय. माता काय सुंदर असतं प्रेम प्रेमिकेच्या. विचार करा ना, ते वारं कॉलेज मधलं वारं बघा, त्या गार्डन मधलं, बगीचे मधलं बघा ना. ह्या गार्डनला, त्या गार्डनला, ह्या उद्यानला, त्या उद्यानला, लागल तेवढी ठिकाणी गोव्याला जाय, इकडे जाय, तिकडे जाय, फिरायला जातात. खोट्या पोकळ वाटा एकमेकाला आश्वासन देतात एका नेत्यासारखे. दोन मुलं झालं की एकमेकाला फारकत देण्यासाठी वकिलाकडे येतात. काही वाटलं पाहिजे या जोडप्याला. संघर्ष करू शकत नाही तुम्ही, मग चढावं का बाहुल्यावर? संघर्ष अवश्य महत्वाचा आहे. अशा पुरुषाने गीता अभ्यास नकार गरजेचा आहे. लक्षात ठेवा. पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला, गीता ही प्रवृत्त करण्याकरता, धर्मामध्ये प्रवेश करण्याकरता, प्रवृत्त होण्याकरता, संसार कसा चालवावा यासाठी गीता तुम्हाला संस्कृती शिकवेल. ही संसारामध्ये कोण्या प्रकारचा परमार्थ करावा. संत तुकाराम काय म्हणतात? संसार करावा नीट नेटका, संसार करावा नीट नेटका. संसार नीटनेटका करण्याकरता पत्नी झोडपते तरी ते सहन करतात, पत्नी शिव्या देते तरी ते सहन करतात. किती सहन केलं हो त्याच्या पत्नीचं तुकारामांनी.
एक क्षमा गुण पृथ्वी जातो तुकारामांजवळ राहिला म्हणून सारं जगत तुकारामांच्या गाथांना तुकारामांच्या अभंगांना म्हणून नाचतात. हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वरांच्या ओव्यांना म्हणून नाचगान करतात वारकरी संप्रदाय. विचार करा. त्यांच्या शब्दाला मुखामध्ये गाऊन नाच करतात. किती आनंदाने एकाग्र होतात ही भक्त कृष्णाशी. का तो संत कसा एक राहिला, एकाग्र राहिला, तसा आपल्या संसारामध्ये संघर्ष आपण करत असताना लढा दिला पाहिजे, तोंड दिलं पाहिजे. लक्षात घ्या. लढा म्हणजे एकमेकाच्या गालपडीत नाही मारायचंय. एकमेकाच्या लाटणे एकाने पळपट घेऊन एकमेकामागे धावायचं नाही. लढा देणं म्हणजे संघर्ष करणं, युद्ध करणं नाही म्हणत मी. एकमेकाला मारायचं, एकमेकाला शिव्या द्यायचं नाही म्हणत मी. तोंड द्या त्याला संसाराला. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, आलेल्या शंकांची उत्तरं द्या, आलेल्या आशा त्यांच्या पूर्ण करा. त्या धर्माच्या असेल तर अवश्य पूर्ण करा. परमेश्वर तुमच्या साह्याला हे लक्षात घ्या. म्हणून धीर वीर व्हाव ऐसा मोहाचा फासा कुणाला निर्माण होत नाही. म्हणून पिये लाहोन पक्ष कुळे सकुटुंबे कपोता आणि माला स्नेहो करिता मनोन घरी असकता यदून नावे राजा. संसारामध्ये एवढा स्नेह करू नकोस तू बरं का. दत्तात्रय प्रभू इतकं सुंदर गोड त्या यदुराजाला सावध करतात. आपल्यालाही ते यदुराजाला निमित्त करून आपल्यालाही सावध करताय. करा एकमेकावर स्नेह करा. पत्नीनं पतीवर स्नेह करणं अवश्य आहे. पतीने स्नेह करा, पत्नीशी अवश्य करा. आपल्या मुलांवर करा, मुलांनी बापावर करा, आईवर करा, अवश्य स्नेह करा. पण अति करू नका. अति स्नेह केला तर तोडण्यासाठी तुम्हाला अवघड जाईल. लक्षात घ्या. सोडण्यासाठी ती अवघड जाईल. जी मर्यादा असते ना, ती मर्यादा पाळण्यासाठी तुम्हाला अवघड जाईल. अतिस्नेहामुळे काही मर्यादा आहेत. काय काही मर्यादा आहे संसारामध्ये. आज बरी मंडळी या ठिकाणी घरीच थांबलेली. बघा, विचार करा. घरीच थांबलेली की नाही. परमार्थात प्रवेश नाही त्यांचा. वय निघून गेलाय तरी घरी लोक ढेकळं फोडताय. विचार करा. तरी पाणी सोडताय, तरी बारे देताय. पांढरे झाले मिशा, डोक्याचे सर्व पांढरे झाले नाही का. मर्यादा संपून गेली, 50च्या पुढे गेली आपली. तरी या ठिकाणी आपण परमार्थ न करता संसाराच्या नादी लागलेलो आहे. विचार करा. ही मर्यादा आपल्या लक्षात येत नाही अतिमोहामुळे. मोह आपण करा, पण त्या मोहाला मर्यादा असली पाहिजे. काय असली पाहिजे? मर्यादा. आणि ही मर्यादा आपण विसरलोय कुठे. मर्यादा आज कलियुगामध्ये मर्यादेमध्ये कोणीही ग्रस्तश्रमात राहत नाहीये. लक्षात घ्या. मर्यादेमध्ये असावं. मर्यादेमध्ये सीमेत असावं. सीमेत. सीता सीमा उल्लंघन करून गेली, वनवास भोगावा लागला. एवढंच नाही, अग्नी परीक्षा तिला द्यायला. काय ओलांडली तिने? सीमा ओलांडली. आपली ही सीमा भरपूर आहे आपल्याकडे, पण ओलांडू नका. 25 नंतर एक सीमा आहे, 50 नंतर एक सीमा घातलेली आहे वेदांनी, हिंदू धर्माने. 75 नंतर एक सीमा घातलेली आहे. लक्षात. अशा सीमा आहे, मर्यादा आहे. 25 पर्यंत आपण बालब्रह्मचारी आश्रमात ठीक आहे. त्यानंतर ग्रस्ताश्रम. त्याच्यामध्ये ग्रस्ताश्रम
50 पर्यंत ही सीमा आहे ग्रस्थाश्रमाची संसाराची. 50 पर्यंत हिंदू धर्माने सांगितलेली आहे. कोणी सांगितलेली आहे? सनातन धर्म, हिंदू धर्म. तो म्हणतो 50 पर्यंत तुमचा संसार आवश्यक आहे. 50 नंतर तुमचा मर्यादा उल्लंघन करून तुम्ही जाऊ नका. 50 नंतर तुम्ही संन्यासाश्रमात अवश्य प्रदान करा. संन्यासाश्रम स्वीकारा. आणि 75 नंतर 50 नंतर जी 25 वर्ष राहील 75 पर्यंत संतांच्या आश्रमामध्ये संन्यस्त होऊन अभ्यास अध्ययन करण्याकरता आपण त्यांच्याजवळ थांबा. आणि 25 नंतर गुरु सानिध्यातून तुम्ही 75 नंतर आश्रमात नव्हे वानप्रस्थाश्रमात म्हणजे अटन विजन या ठिकाणी स्थान वंदन करत देवधर्म करत गोदा काठाने तीर्थवंदन करत तुम्ही फिरत राहा. तरी 75 नंतर आम्ही 75 नंतर गोधडीत झोपतो. 50 नंतर आम्ही घरी काम करत असतो. आपलं शरीर 50 नंतर चांगलं असतं, दष्टपुष्ट असतं, परंतु चालता बोलतं शरीर हे भगवंताला पण न दिल्यामुळे 60 नंतर वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होत असतात. तुम्हाला ही मर्यादा ओलांडून तुम्ही जेव्हा वर्तन करता तेव्हा तुमच्या मागे कधीही महारोग भाव असतात. म्हणून जे तुम्हाला मर्यादा दिली आहे ना संतांनी महंतांनी भगवंतांनी, त्या मर्यादा आपण पाळल्या पाहिजे. त्या जर पाळल्या तर कोणीही प्रकारची बाधा मनुष्याला होऊ शकत नाही. म्हणून इथे भगवंत या ठिकाणी म्हणतात सकुटुंबे कपोता निमाला स्नेहो करिता म्हणून घरी अशंकता यदोन भावे तुवा. अशी मोहाची आसक्ती करू नकोस, अशी आसक्ती करू नकोस. मी अशा प्रकारची स्त्री पुत्र या प्रकारची अपेक्षा करू नकोस की मला पत्नी असावी, मला पती असावा, मला मुलं बाळ व्हावी, सुंदर अशी ही अपेक्षा. लग्न झालं मुलाची अपेक्षा, मुलीची अपेक्षा, मुलं झाली मुली झाल्या नातवंडाची अपेक्षा नाही का, त्यांना लग्नाची अपेक्षा, त्या मुलांच्या अपेक्षाच अपेक्षा, आशा ठीक आहे. आशा तृष्णा या कधी मरत नाही. आशा मनशा तृष्णा कल्पना या 4 जणी अशा आहे ना, त्या भयानक आहे बरं का. म्हणून तर एका कवीनं सुंदर असं भगवंताच्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे बघा. आशा मनशा तृष्णा कल्पना त्यांच्या संगतीन या सवघीच्या पायी झाली जीवत्वाची हान दया जीवत्वाची हान. या जीवाची खरी हानी या 4 जणी करत असतात. आणि या 4च्या नादी लागून आपण संसार सुखाचा क्षणिक सुखाचा भोगतो आणि दुःख ही भोगत असतो. म्हणून यदुराजा तू नीट लक्ष दे. या मोहाच्या मागे लागू नको, अतिस्नेहाच्या मागे लागू नको. आणि आता दत्तात्रय प्रभूंनी अदृष्टाने मिळेल तेवढ्या समाधान मानावं. यासाठी मी हा गुण जो शिकलो ना, मी अजगरापासून शिकलो. तो तुला सांगतो अजगर कसा असतो. सुरस विरस आहारो न मने साना थोरू जैसा कारो संतोषिया. अजगर असा असतो की जे मिळेल का जे मिळेल त्या आहारावर तो संतुष्ट राहतो, समाधान राहतो. अजगर कधी शिकार करताना पाहिलं? अजगर सर्पापेक्षाही मोठा असतो, परंतु बसवत असतो. विचार करा.
शिकारासाठी तगमग करत नाही, शिकार घेण्यासाठी तगमग करत नाही. ताजी शिकार तो कधीच घेत नाही, करतही नाही. जी समोर असेल ना ती कुणी केलेली असेल काय असेल तेच आहार घेऊन तो संतुष्ट असतो. जे मिळेल त्यावर संतुष्ट. साना किंवा थो, लई मोठाही पाहिजे की छोटा पाहिजे असा आहार, चांगलं उत्तमच भोजन पाहिजे मला आणि मध्यमच पाहिजे, कनिष्ठच पाहिजे असं कोण्याही प्रकारची अपेक्षा अजगर करत नाही. करतो नाही करत. जैसा दारू संतोषिया, संतुष्ट आहे, संतुष्ट आहे. न मिळता हारी कहीं ओसी न धरी, निश्चित निर्व्यापारी होऊन से. आहार प्राप्त झाला नाही, आहार जर नाहीच मिळाला चिंता करत नाही, टेन्शन घेत नाही. कोण? असगर कधीच चिंता करत. कसा असतो तो? निश्चिंत. देव म्हणतात ना, एक दिन मिळे दोन्ही दिन मिळे, तिसरा दिन न मिळेची. असं काही होणार आहे? एक दिवशी तुम्ही उपाशी राहणार, दुसऱ्या दिवशी उपास राहणार, पण माझा भक्त तिसऱ्या दिवशी कधीच उपास राहणार नाही. एक ही दिन मिळे दोन्ही दिन मिळे, तिसरा दिन मिळे से काही से. तिसऱ्या दिवशी मी त्याला उपाशी कधीच राहू देणार नाही. आले का लक्षात? पण तो राहिला पाहिजे ना, उपाशी राहिला पाहिजे ना. कोणासाठी? त्या भगवंतासाठी तो राहिला पाहिजे ना उपवासी. नाही राहू शकत. राहू शकतो. प्रवास सुरू आहे तुमचा, फलटणला चालले तुम्ही. पुढे चालले, पुण्यामार्गी चालले. पुण्याहून जाता जाता रस्त्यात फलटणला आपण पोहोचू, मग आपण उपार दाखवू, भोजन करू. भूक लागली आहे. काय लागलेले आहे? भूक लागली. आणि मधीच भूक लागल्यामुळे एका हॉटेलमध्ये तो जेवतो. कुठे? हॉटेलमध्ये. आणि हॉटेल कुठे आहे माहिती का? देवाचं. देवापर्यंत जाऊन आपण दर्शन घेऊ, देवाला विडावसर करू, नंतर आपण पाणी पिऊ, नंतर आपण जेवण करू. याचा संयम नाही त्याच्याकडे. मध्ये जाता जाता मध्ये एक गाव लागलं. त्या गावाच्या ठिकाणी त्याला भरपूर गर्दी दिसली. एवढी गर्दी होती की त्या गर्दीमध्ये भारी भारी या ठिकाणी खानावळ पाहिले आणि त्या खानावळात जाऊन तो खाऊ लागला, भोजन करू लागला. ते गाव होतं जेजूर. कोणता? जेजूर गावात मस्तपैकी या ठिकाणी जेवू लागला आणि तो म्हणू लागला, या गावात किती या ठिकाणी भक्त परिवार आहे. हळूहळू शेजारचा सांगू लागला, कुठे चालला तू? अरे हे बघ, या खंडेरावाच्या या भल्या मोठ्या या पर्वतावर बघ तू, या गडावर खंडेराव राहून गेले. त्या खंडेरावांचे 2 विवाह झाले. इथं त्यांनी तो संसार केला माणसाई बरोबर. बघ हा संसार, वर जाऊन बघ जरा. बस माळसाईचा खंडेरावाचा भक्त आला, त्याच्या कानी सुंदर अशी या ठिकाणी फुंकणी मारली, त्याच्यात विकार निर्माण केला. आवडी तयार झाली. बघू, जाऊन तर बघू. हळूहळू धर्मभाव कमी होऊ लागला खाल्ल्यामुळे. काय? नपाळत्याचं अन्न खाल्ल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव असा झाला की त्या देवतेने एका आपल्या भक्ताला निमित्त केलं आणि त्याच्या ठिकाणी स्तुती निर्माण केली. त्या देवते त्या भक्ता स्तुती करतात. ही गर्दी बघ किती आहे इथं, जाऊन तर बघ. देवतेनं त्याच्याजवळ त्याला पाठवलं. स्तुती निर्माण झाली, लोक बघू लागला आणि बस फलटणचा धर्म विसरला, फलटणचा देव विसरला, फलटणचा जो चक्रपाणी प्रभू विसरला, दत्त प्रभू विसरला आणि जेजूरच्या गडावर गेला आणि खंडेरावाचं दर्शन घेतलं. एवढी किती गर्दी इथं.
आता आपण घरी जाऊन खंडेराव अवश्य केले पाहिजे. त्याच्या डोक्यात आलं, घरी आला, जेजुरून परत रिटर्न या ठिकाणी तो परत रिटर्न आला. घरी येऊन खंडेरावाचे देव त्यानं अवश्य केले आणि केल्यानंतर जागरण गोंधळ हळूहळू सुरू केला. एक उद्देश, कोणी ईश्वराच्या नामधारकाने, उद्देशकाने जागरण गोंधळ. एका घरात देवा बाबांनी दिलेले देव एका घरात आहे आणि एका घरामध्ये त्यानं खंडेराव तयार केले. का आज तिथून जाऊन आल्यामुळे माझी संकट निरसन झाली. एकच देव होता, खंडेराव नव्हता. आपला कुलदैवत आहे हा खंडेराव. आपण त्यांना विसरलो होतो, त्यामुळे आपल्याला संकट येत होती, त्यामुळे आपल्याला गडबड होत होती आपल्या घरामध्ये. आता कसं मस्त शांत झालंय. कशामुळे? खंडेराव केल्यामुळे. एका घरात देव खंडेरावाचे, एका घरात देव कृष्ण भगवंत. दोन्ही देव या ठिकाणी उपदेशी आता बसताय. एका घरात खंडेरावाचे देव, एका घरात फ्रंटला खंडेराव, काहींच्या घरात हॉलमध्ये, पाठीमागच्या घरात आपले देव आहे, काहींच्या घरात फ्रंटला आपले देव आहे, तर खंडेराव आतल्या घरात आहे, नाही का? ज्याच्या हृदयात फोकस मध्ये जी देवता आहे ना, ती हॉलमध्ये असते. लक्षात घ्या. कुठे असते? हॉलमध्ये. आणि तीही ईशान्य दिशेला. विचार करा, घराची जी ईशान्य वास्तू आहे तिथे देवघर असतं, तिथे जागा आपल्या प्रमुख देवतेला देतो. म्हणजे आपल्या खंडेरावाचा भाव जर निषिद्ध असेल तर खंडेराव तिथे ठेवतो. कृष्ण भगवंतावर भाव श्रद्धा असेल तर देवपूजा तिथे ठेवतो. गोवर्धनाची कृष्णमूर्ती ठेवतो, शालिग्रामची कृष्णमूर्ती ठेवतो. कशामुळे झालं हे परिवर्तन? याच्यामध्ये कशामुळे झालं? कट्टर कृष्ण भक्त होता, कट्टर दत्त भक्त होता, कट्टर माऊरचे देव दत्त प्रभूंच्या पादस्पर्शाने पावन झालेले, पवित्र असलेले गोटे ओटे विशेषाच्या रूपाने मोठमोठे त्याच्या घरात आहे, मूर्त्या मोठमोठ्या त्याच्या घरात आहे. पण हा बदल त्याच्यात का घडला? का घडला? प्रवास करता करता दम नाही ना, धीर नव्हता ना, भूक लागली. काय लागली? भूक लागली. दम नाहीये त्याला. आहे दम नसल्यामुळे घाई ना, तो घाई असल्यामुळे तो भगतवाण्याकडे पळतो, घाई असल्यामुळे तो दुसऱ्या देवाकडे पळतो. एक देव नाही आहे हिंदूला, 33 कोटी त्यानं 33 कोटी घरं निर्माण केली. 33 कोटी घरांमध्ये 33 कोटी देव बसवले. बांधावर, ह्या बांधावर तो, त्या बांधावर तो, या बांधावर तो, त्या बांधावर तो. विचार करा, या घरात तो, त्या घरात तो, किचन मध्ये, बेड मध्ये, हॉल मध्ये, साऱ्या घरात दिवस देव. एकनिष्ठ नाही, हा कुठेही एकनिष्ठ नाही. कृष्ण भगवंत म्हणतात, तू ज्ञानोक्त आहे ना, एकाच ठिकाणी स्थिर व्यवस्थित भक्ती कर. एकाच ठिकाणी भक्ती कर, आणि जी भक्ती तुला योग्य वाटली तिथे तू स्थिर राहा, बदलू नकोस. यो यो याम याम तनोभक्तं श्रद्धया छितुमिच्छति. ती श्रद्धा तुझी या ठिकाणी जी तू पक्की केली आहे ना, ती बदलू नकोस. त्या आहाराचा परिणाम कोणत्या? ज्या देवतेच्या स्थानी तू जिथं भोजन केलं तिथं प्रादुर्भाव पूर्ण त्या देवतेची सत्ता असल्यामुळे सारा गुणांचा प्रभाव त्या गावात त्या देवतेचा असतो. म्हणून त्या गावामध्ये, त्या नगरामध्ये कमीत कमी 20 किलोमीटर अंतराच्या आत तुम्ही जर भोजन स्वीकारलं, काहीही हॉटेलवर खाल्लं पिल्लं, तर त्याचा प्रादुर्भाव अवश्य वेग
त्याला काय म्हणतात? त्या देवतेचा वेद त्या जीवाला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर घट बसल्यानंतर बाहेरचं घट बसण्याच्या आत आपण या ठिकाणी धान्य धुन्य घेऊन येतो का? त्या घटांच्या भक्तीचा जो प्रभाव हा सर्वत्र दुकानांमध्ये, सर्वत्र हॉटेलांमध्ये, सर्व ठिकाणी प्रादुर्भाव हा पसरत असतो. देवीचा, घटाचा, गणपतीच्या मूर्तीचा सुद्धा प्रभाव पडत असतो 10 दिवस. लक्षात घ्या गणपतीमध्ये. त्यामुळे गणपतीत असो नाही तर नवरात्रात असो, महानुभाव संप्रदाय कुठेही त्याचा आहार बाहेर येत नाही, हे लक्षात घ्या. फक्त नवरात्रापुरता नियम पाळू नका, हा नियम आहे ना गणपतीत सुद्धा आपण पाळला पाहिजे. गणपती सुरू होण्याच्या आत, गणेश चतुर्थीच्या आत आपण घरामध्ये आपलं धान्य आपण घेऊन आलो पाहिजे नवरात्रासारखा. लक्षात घ्या. एक वेळेला घट पूर्ण ठिकाणी नसतात, परंतु गणपती आणि गणपतीची आरती सर्वत्र असते. लक्षात घ्या, सर्वत्र. शोरूम मध्ये, हॉटेलमध्ये, कुठे नसतं मला सांगा गणपती? कुठे बसवते नसतात? प्रत्येक ठिकाणी असतात. म्हणून महत्वाचा विषय हा गुणाचा प्रभाव. कोणाचा? तुमच्या घरात जर एखादा व्यक्ती आला तर तुमच्या गुणाचा प्रभाव तुमच्या घरात पसरलेला असतो. तोही तुमच्यासारख्या ठिकाणी अवश्य बनतो. लक्षात. तर तुमचा वास रोज तुमच्या गुणाचा प्रभाव पडलेला असतो. म्हणून महत्वाचा विचार लक्षात घ्या की या प्रकारचा गुण आपल्यामध्ये हा महत्वाचा आहे, की हा संयम महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे? संयम. हा अजगरामध्ये जो संयम आहे तो संयम आपल्या लक्षात ठेवा. तो संयम या ठिकाणी म्हणतात न मिळता हरी कही ओसी न धरी निश्चिंत निर्व्यापारी हो नसे. आहार करताना तो कोण्याही प्रकारे आहार जर भेटला नाही, जेवण जर भेटलं नाही कोणाला? अजगराला, तर तो चिंता करत नाही, टेन्शन घेत नाही, निश्चिंत असतो. तो कसा? निश्चिंत असतो आणि कोणीही प्रकारचा व्यापारही करत नाही. तो मिळण्यासाठी, तो मिळण्याकरता कोणीही प्रकारे प्रयत्न करत नाही. तो करतो नाही, जागेत बसलेला असतो. तैसा संयम अनुष्ठावया धर्म. धर्म आचरक जो साधक आहे, धर्मवान जो धर्म साधक आहे, त्या धर्म साधकाने सुद्धा आपला धर्म पालन करताना तिथे त्याचा संयम असला पाहिजे. कशावर? आपल्या आहारावर, आपल्या आहारावर, आपल्या जेवणावर, आपल्या तहान भुकेवर तेवढा काय असला पाहिजे? याच्यावर संयम नाही, मग याच्यावर संयम कसा राहील सांगा तुम्ही? आहे का संयम? याच्यावर संयम नाही, म्हणून तर आपण प्रवचन चालू असतानाच मधूनच उठतो आपण खाली जायला. संयम नाही ना, वरती संयम असेल ना तोंडामध्ये, डोळ्यामध्ये, ऐकण्यामध्ये, तर काहीच होणार नाही. बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, नाही का? जेवणामध्ये सुद्धा आपला काय पाहिजे? संयम पाहिजे. अजगराप्रमाणे आपला संयम ठेवा आणि आपला धर्म, आपला नियम आपण पालन करा, संयमाने करा. देही सत्वक्षम आरू जैसा. कोणासारखा? धर्म कोणासारखा पालन करावा? तर या अजगरासारखा. कोणासारखा? अजगरासारखा. एका शिकार मिळण्याकरता प्रयत्न करू नका. इथे पुढील जो गुरु सांगितलाय समुद्र. कोणता? समुद्र. हा समुद्र आपल्याला काय शिकवतो बघा. दत्तात्रय प्रभू काय शिकवतायत बघा. मी आपल्या बुद्धी गुरु केला उधी, परमार्थ सिद्धी लागी राया. आपल्या बुद्धीनं विवेकानं परमार्थ आपण काय केला पाहिजे?
आपल्या विवेकाने, आपल्या विचार, कशानं? आपल्या विचारानं, आपल्या विवेकानं आपण परमार्थ सिद्धीसाठी समुद्र हा गुरु केला पाहिजे. का गुरु करावा समुद्र? कोणता गुण असा त्यामध्ये आहे? कशामध्ये? समुद्रामध्ये. कशासाठी गुरु करावा? विवेकाने धर्मसिद्धी करण्याकरता, आपला धर्म सिद्धीस जावा. आपण जो धर्म स्वीकारला ना, तो धर्म आपल्या शेवटाला जावा, म्हणून समुद्र गुरु करा. मग समुद्रामध्ये आहे काय असं? काय घ्यावं त्या समुद्रात? महानदीची ओघी समुद्र मर्यादा नलंगी, न वर्षिता मेघी ओहटेना. गंगा नद्या किती हो? गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रा मित्र महानदी सुरकथा छाता गया रंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम. साऱ्या नद्या कुठे येऊन मिळतात? समुद्रात. आणि समुद्राला एवढा आनंद होतो की त्या समुद्राच्या लाटा उसळतात. साऱ्या नद्या मला भेटण्यासाठी येतात. एवढा आनंद नद्या जेव्हा येतात ना, तेव्हा भरती होते. समुद्राला काय होते? भरती होते. आणि भरती आली की ती आनंदाने लाटा आपला आनंद व्यक्त करतो. आणि आनंद लाटा जेव्हा व्यक्त करतो ना, तेव्हा समुद्र मर्यादा नलंगी, लाट किती लांब गेली ना आनंदामध्ये तिच्या, तरी समुद्र आपली लाट आपल्या सीमेवरच परत आणतो. कुठे आणतो? आपल्या मर्यादा उल्लंघन करत नाही हो. एवढा चहूबाजूने समुद्र आहे मुंबई नगरीच्या. कुठून आहे? मुंबई नगरीच्या, श्रीलंकेच्या चहूबाजूने समुद्र आहे. द्वारकेच्या एका बाजूनी पूर्ण समुद्र आहे. बेट द्वारकेला पूर्ण बाजूने समुद्र आहे, चहूबाजूने. विचार करा, तरीही ती नगरी सुरक्षित आहे. कसे आहे? सुरक्षित. कारण ती समुद्राच्या किनारी आहे. कुठे आहे? समुद्राच्या किनारी आहे, समुद्राच्या शेजारी आहे. अहो, समुद्रासारखा शेजार मुंबई नगरीला मिळाल्या म्हणल्यानंतर मुंबई नगरी सुरक्षित का राहणार नाही? सागरासारखा शेजार, समुद्रासारखा शेजार, नद्यांसारखा शेजार नको, पण समुद्रासारखा शेजार आपल्याला बघितला पाहिजे. लक्षात कसा पाहिजे? कारण तो आपला मर्यादा सोडत नाही. तर मुंबई नगरीला भीती कशी राहील? मुंबई नगरीला एकाच पासून धोका आहे. कोणता माहितीये? मुंबई जवळ असलेली धरणे. कशापासून? मुंबई पासून जवळ असलेली धरणं, त्यापासून मुंबई नगरीला धोका आहे, पण समुद्रापासून धोका नाही. पण धरणांमध्ये नद्यांचं पाणी आहे, त्यामुळे महानगरीला धोका आहे. कशाला? मुंबई नगरीला धोका आहे. हे जर फुटलं साऱ्या मुंबईमध्ये पाहिजे. पण आमच्या महासागराची
एक सुद्धा धार मुंबई नगरीमध्ये येत नाही. एवढी मोठी विशालता, एवढे मोठे विशेष गुण समुद्राचे आहे, हे लक्षात ठेवा. समुद्र आपली मर्यादा कधीही उल्लंघत नाही, हे लक्षात. म्हणून तर त्याच्यामध्ये रत्न तयार होतात. काय होतात? शिंपले तयार होतात, शंख तयार होतात. नाही ती रत्न तयार होतात. त्या सागरालाच रत्नाकर काय म्हणतात? रत्नाकर. म्हणून मर्यादा न लंघी न वर्षेचा मेघी ओहते ना. पाऊस आला काय, ओहट लागल तेवढ्या नद्या जर मिळाल्या काय, परंतु कधीही मर्यादा समुद्र उल्लंघत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून नारायणे अगाधो जैसा का क्षीरसिंधू तैसा ब्रह्मबिंदू परमेश्वर. क्षीरसिंधूच्या पोटामध्ये नारायण असतो. शेताच्या पलंगावर झोपलेला नारायण कोण आहे? नारायण. कसा आहे तो? समुद्र अगाध आहे, अगाध. त्याची खोलीही कळत नाही. कशाची? समुद्राची. म्हणून त्याप्रमाणे यथार्थ भक्त आहे, ज्ञानी असतील तथा परमेश्वर ध्यान परायण या ठिकाणी आहेत. त्या नारायणासारखा परमेश्वर कसा आहे? ध्यान परायण आहे. तो हृदयात परमेश्वर असल्याशिवाय तो कधीही आघात होऊ शकत नाही. तो अनंत परमेश्वर त्या हृदयामध्ये अनंत जागा लागते. म्हणून इथे या ठिकाणी सांगतात, जो ईश्वराभिमामुख जैस जया दैव सेवा संतोष नाही विषाद हर्ष लाभा लाभ. सतत लक्षात ठेवा, ईश्वरामुख आहे. कसा आहे तो? देव भेटावा, देव प्राप्त व्हावा हा हेतू हृदयात ठेवा. आणि हा हृदयात हेतू ठेवून आपला धर्म पालन कर आपल्या संसारामध्ये. आणि संसारामध्ये तुम्हाला शेतामधला लागल तेवढा लाभ जरी झाला, तो लाभ होताना त्या आनंदामध्ये, त्या हर्षामध्ये तुमची मर्यादा असली पाहिजे, लक्षात ठेवा. रात्रीच्या समयाला गुड न्यूज कळते आदल्या सकाळी की मुला, अरे रामा, तुला राज्याभिषेक होणार आहे, हे लक्षात घ्या. काय होणार आहे? राज्याभिषेक होणार आहे. चेहरा सुंदर आहे, प्रफुल्लित आहे. आणि रात्री कैकेयीच्या माध्यमातून वनवासाला जाण्याची बातमी कळते. बस त्याच रात्री वनवासाला जाण्याची बॅड न्यूज आहे, सकाळी गुड न्यूज आहे. न्यूज कशा आहे? एक शुभ बातमी आहे, एक अशुभ बातमी आहे. शुभ बातमीने चेहरा प्रसन्न आहे आणि अशुभ बातमीने सुद्धा चेहरा प्रसन्न आहे. तो राम मर्यादाशीर आहे, म्हणून मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात रामाला, हे लक्षात ठेवा. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. समुद्र किनारी नाही आहे अयोध्या, विचार करा. तरीही दूर असून सुद्धा, समुद्र दूर असून सुद्धा रामाने आपल्या जीवनामध्ये सागराची मर्यादा पालन केली, हे महत्वाचा विषय लक्षात घ्या. ही मर्यादा ही महत्वाची आहे. म्हणून मर्यादा आपल्या जीवनामध्ये असेल ना, सीमा असेल, तर आपण मनुष्य म्हणून व्यवस्थित आपण जीवन जगू. म्हणून ईश्वरामुख दया दैव सवा संतोष, हृदयामध्ये संतुष्टता, समाधानी नावाची ही मर्यादा सांभाळा. किती तुमच्यामध्ये लागेल तेवढी करोडोनी प्रॉपर्टी तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या, परंतु तुम्ही काय होऊ देऊ नका. यो न हर्षती न द्वेष्टी न शोचती न कांक्षी. भगवान श्रीकृष्ण आपल्याला उपदेश करतात, यो न हर्षती न द्वेष्टी न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. जो लाभ झाल्यानंतर कधीही अति प्रमाणात हर्ष करत नाही, आपला आनंद व्यक्त करत नाही, लुटालूट करत नाही. लागल तेवढी या ठिकाणी यावर्षी भाग चांगल्या प्रकारे करोडोने आला.
मग करोडो रुपयाची गाडी घेणं, करोडो रुपयाची या ठिकाणी लग्नामध्ये आपण खर्च करणं, अहो एवढी उधळण दिलेल्या देवानं, तुमच्या नशिबामध्ये देवानं तुम्हाला जे धन दिलंय ना, हा ईश्वराचा प्रसाद समजून हा पवित्र समजा आणि या पवित्र धनाला तुम्ही फालतू कशामध्ये मजा मौज मध्ये घालवू नका. दानधर्मामध्ये याचा उपयोग करून काहीतरी आपल्या जीवात मिळाला पुण्य कमवा, तेच तुमच्या सोबत जाणार आहे. एका क्षणाच्या सुखानं सर्व जळून खाक होईल, तुमच्या सोबत काही येणार नाही. लक्षात ठेवा, नष्ट होईल सगळं एका क्षणात, काही येणार नाही तुमच्या सोबत. म्हणून मर्यादा पालन करा. मर्यादा असू द्या, किती सुख येऊ द्या तुमच्या जीवनामध्ये, किती दुःख येऊ द्या, परंतु तुम्ही मर्यादा सांभाळून, परमेश्वरी भक्ती सोडून, परमेश्वरी धर्म सोडून वाह्यात दुःखामध्ये मर्यादा सांभाळा धर्माची. आणि त्या मर्यादेनं तुम्ही काय करू नका, भगतवाण्याकडे जाण्याचा प्रयत्न करू नका, देवी देवतांकडे व्रत वैकल्य करण्याचा प्रयत्न करू नका, या कर्मकांडांच्या अधीन होऊ नका. एकनिष्ठ भगवंताचं नामस्मरण तुम्हाला दुःखापासून दूर करणार आहे. नामावर विश्वास ठेवा, नामावर पक्का विश्वास ठेवा. आणि तुमच्या भक्ताचं कर्तव्य एवढंच आहे, भगवंताचं तत्परायण होऊन भगवंताचं स्तुती सुमने गाऊन भगवंताचं गुणगान करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, कोणत्याही मंत्र तंत्राला अधीन होऊन त्या साधना करणं हे तुमचं कर्तव्य नाही, एकच कर्तव्य आहे भगवंताचं नामस्मरण करणं. त्यामध्ये मर्यादा असणं गरजेचं आहे आणि मर्यादेत राहण्याकरता संयम असणं गरजेचं आहे. पृथ्वीसारखा, कोणासारखा? पृथ्वीसारखा. म्हणून नाही विषाद, नाही हरीश. कोणाचा तुम्ही द्वेष करू नका, भगवान श्रीकृष्ण म्हणतात. किती लाभ झाला ना तुम्हाला, कोणाचा द्वेष करू नका. आणि अधिक लाभ झाल्यानंतर माणूस एवढा हर्ष व्यक्त करतो, एवढा आनंद व्यक्त करतो, एवढं सुख व्यक्त करतो, हा एवढी मौज व्यक्त करतो, प्रगट करतो की त्यामध्ये आपल्याला दुसरा हा हीन समजतो. आपण दुसऱ्याला त्या काळी द्वेष करत असतो. आणि असा द्वेष करत असताना द्वेष्टी न सोचती, शोक करू नको गेल्यानंतर सुद्धा. काय जेवढं आलं होतं ना तेवढं गेल्यानंतर आधी शोक करून, जेव्हा अशी सवयी मर्यादा उल्लंघन करून जेव्हा सुख भोगताना जेव्हा ती सवयी लागलेली असते ना, अधिक खर्च करण्याची, अधिक आनंद लुटण्याची, अधिक मौज करण्याची जेव्हा ती सवयी लागते ना, तेव्हा दुःख प्रसंगी सुद्धा तुम्हाला अधिक प्रमाणात तुम्ही दुःख सहन करू शकत नाही, मर्यादेत तुम्ही राहू शकत नाही. त्या प्रसंगी तुम्हाला आत्महत्या करणं ही बुद्धी सुचते आणि तुम्ही आत्महत्या करून आपलं जीवन बर्बाद करता. हे लक्षात घ्या. भगवंताने सांगितलेल्या वचनांची आठवण करून तुम्ही मर्यादेत राहा. याद है तो आबाद है, भगवंताच्या वचनांना तुम्ही आठवा. याद हो तो आबाद है, भगवंताच्या नामाला आठवा. याद हो तो आबाद है. आणि हे सर्व जर तुम्ही विसरले ना, भूल गए तो बर्बाद है. काही राहणार नाही तुमच्याजवळ. त्याला विसरू नका तुम्ही. हे पक्क आपल्या लक्षात ठेवा. नाही विषाद हर्ष लाभा लाभी. आपल्या जीवनामध्ये समुद्र हा यासाठी गुरु करावा की तिथे मर्यादा आपण लक्षात ठेवा. मर्यादा न सांभाळण्यामुळे सीतेला वनवास, हे लक्षात घ्या. रामाने मर्यादा सांभाळली म्हणून रामाला पुन्हा राज्याभिषेक झाला. विचार करा, एक दुःख आलं का एका स्त्रीवर? सीतेवर एवढी दुःख का आली? रामापासून दूर राहावं लागलं. अशोक वाटिकेमध्ये रावणाच्या लंकेत तिला एकटं राहावं लागलं, वनवास भोगावा लागला, पतीपासून दूर राहावं लागलं. आणि एका प्रसंगी सुटका मिळाली रावणाच्या हातून, तरी अग्निपरीक्षा द्यावी लागली. अग्निपरीक्षा देऊनही प्रजेच्या सांगण्यावरून रामाला सीतेला दूर ठेवावं लागलं. एवढं प्रसंग स्त्रीवर का निर्माण होतो? विचार करा, विचार करा.
त्याला दोषी कारण धोबी आहे का गावातला? हा? नाही, तो दोषी धोबी नव्हता, दोषी स्वतः सीता होती. कोण होती? स्वतः दोषी सीता होती. का सीतेनं लक्ष्मणाची सीमा उल्लंघन केली, त्यामुळे एवढा परिणाम तिला भोगावा लागला. लक्ष्मणासारखा विचार करा. लक्ष्मण आपल्या पत्नीपासून सोडून आला होता, दुःख भोगत होता. 14 वर्ष त्यानं आपल्या रामचंद्रांना भूक कधी जाणू दिली नाही. स्वतः उपाशी राहिला. रामाला जंगलातली वनफळं खाऊन आणून देत होता, सीतेला आणून देत होता. रात्रभर पहारा करत दिवसभर वनाची वनफळं आणून रामचंद्रांची सीतेची रक्षण करत. अहो रात्र दिवस अहोरात्र न झोपणारा न जेवणारा लक्ष्मण पत्नीपासून दूर झालेला आहे. हा लक्ष्मण लक्षात घ्या. कोणासाठी? एका सीतेसाठी. मग त्या सीतेनं लक्षात घेऊ नये देराचा हा उपकार, हा त्याग लक्षात घेऊ नये. स्वतःच्या रक्षणासाठी लक्ष्मणानं रेषा घालून दिली, पण ती वलांडावी कशी ही लक्षात राहिली नाही. तिच्या रेषा लक्षात राहिली नाही. जो व्यक्ती आवडता असतो ना, त्याच्या सांगण्याचं बरोबर माणूस लक्षात ठेवतो. सीतेवर विश्वास नव्हता सीतेचा. कोणाचा? सीतेवर विश्वास नव्हता. सीतेवर आवडी नव्हती. आपला देर आपल्यासाठी एवढं करतोय ना, कधीही कोण्याही प्रकारे सीतेला त्या लक्ष्मणाची जाणीव नव्हती. हे लक्षात ठेवा. म्हणून तर त्याच्या रेषाला सीता भरली, सीता विसरली. हे लक्षात घ्या. विसरणं, देव जर आवडता नसेल ना, तर देवानं सांगितलेला धर्मही आपण विसरतो. लक्षात घ्या. किंवा देवाविषयी आवडीच नसते ना, म्हणून तर आपण विसरतो. आता ही ब्रह्मवाणी 4 दिवसापासून मी तुम्हाला सांगतोय. कोण सांगताय? आम्ही स्वतः तुम्हाला सांगतोय. आमच्याविषयी जर तुमची श्रद्धा असेल, विश्वास असेल, तर तुमचं आयुष्यभर आमचं सांगणं तुमच्या हृदयात आठवणीत राहील. जर आमच्याविषयी विश्वास नसेल, आमच्याविषयी श्रद्धा नसेल, निर्मळ भाव नसेल आमच्याविषयी, तुमच्या डोळ्यासमोर जर आमचे दोष येत असतील, आमच्या चुका येत असतील, तर तुमच्या हृदयात आमचं सांगणं कधीच तुमच्या लक्षात राहणार. निघून जाणार. काय? ते निघून जाणार. आमचं सांग हे हृदयात ठेवण्याकरता आमच्यावर तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. आणि लक्ष्मणाने तेच सांगितलं, वहिनी या रेषाला ओलांडू नका. पण तिच्या लक्षात राहिलं नाही. तिच्या डोक्यात फक्त एकच, माझा राम, माझा देव, या प्रकारची भावना सोडून गेलेली होती. माझा देर माझ्यासाठी, माझ्या पतीसाठी किती सेवा करतो याची जाणीव नाही. म्हणून तर रेषा विसरली ती. नाही तर विसरली नसते ती. लक्षात घ्या. म्हणून मला सांगण्याचा आज विषय इथे आहे की समुद्रासारखी मर्यादा रामाने पाळली, पण सीतेने पाळली नाही. म्हणून सीतेला पूर्ण वनवास भोगावा लागला. बरीच मंडळी उदाहरण देते सीतेला एवढी आणि परीक्षा का द्यावी लागली. कोणत्याही जीवाला दुःख प्राप्त होत असेल तर त्याच्या कर्माने होत असतं. हे ब्रह्मज्ञान सांगत असतं. लक्षात घ्या. त्याला तो दोघी कारणीभूत नव्हता. तत्वज्ञान, गीता तत्वज्ञान सांगतं, तुमचा शत्रू तुम्ही आहे, तुमचा मित्र तुम्ही आहे. कोण आहे? उद्धरे आत्मानमात्मानं नो साधय. तुमचा वैरी तुम्ही, तुमचा मित्र तुम्ही. हे लक्षात घ्या. म्हणून आपला वैरी, रामाचा वैरी तो धोबी नव्हता. रामाचा वैरी तो धोबी नव्हता. सीतेचा वैरी तो धोबी नव्हता. हे लक्षात घ्या. सीतेची चूक, सीतेचीच कर्म ही सीतेला कारणीभूत ठरली. आपली परीक्षा देण्याला, दूर होण्याला कारणीभूत सीतेची कर्म ठरली. हा ब्रह्मविद्येचा सिद्धांत आहे. जगी जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर. ज्याचं कर्म जसं तसंच त्याला फळ प्राप्त होणार. म्हणून ओघटे करीत साता कवनी ओमट्या ते न पवे. घुमटे करीत साता कवनी ओघट्या ते न पवे. हे स्वामी श्री चक्रधर प्रभू सांगतात, तुम्ही जर पाप केलं तर तुम्हाला चांगलं कधी मिळणार नाही, आणि तुम्ही पुण्य केलं तर तुम्हाला कधी वाईट कधी मिळणार नाही. चांगलं केलं तर चांगलंच मिळणार, वाईट केलं तर वाईटच मिळणार. फक्त ते दमान मिळणार. आपण शांततेने संयमतेने आपण जीवन जगलं पाहिजे. म्हणून अजगर काय सांगतो आपल्याला, आहे की नाही, आणि आपल्याला समुद्र काय सांगतो. या सुंदर अशा या आजच्या निरूपणातून आपल्याला भगवान श्री दत्तात्रय प्रभूंच्या या निरूपणातून आपल्याला कबूतर एकच सावध करतोय की संसारात तुम्ही सावध राहा. काय राहा, संसारामध्ये सावध राहा, आणि तुमचा स्नेह तुमचा मोह मर्यादित राहा. काय, पत्नीवर प्रेम करा, पतीवर प्रेम करा, मुलावर प्रेम करा, काहीच हरकत नाही, पण मर्यादित करा. मर्यादा सोडून करू नका. अशी मर्यादा कोण शिकवतो आपल्याला? समुद्र. हे लक्षात. आणि जे मिळेल त्याच्यावर समाधान घ्या, त्याला म्हणतात मर्यादा. आहे की नाही? जे मिळेल त्यावर काय व्हा, संतुष्ट राहा अजगरासारखं. हीच तर खरी शिकवण आपल्या हृदयात आपल्या आचरणामध्ये आपण जर आणली तर तुमचा संसार नीटनेटका गुण्या गोविंदाचा आणि सुखाचा आनंदाचा आहे. हे लक्षात घ्या. नुसतं सुखाचा नाही, आनंदाचा झाला पाहिजे. त्या गोष्टी सर्वांनी लक्षात घ्या. आता उद्या आपण या ठिकाणी बघणार आहोत की भगवान श्री दत्तात्रय प्रभू पतंग नावाचा गुरु या ठिकाणी शिकवतायत. आता तो पतंग नावाचा किडा काय गुण आपल्याला शिकवतोय, काय गुण आपल्याला सांगतोय ते बघूया आपण. आणि उद्या मधुकर नावाचा भिक्षा मागताना अन्न घेताना आपण कशा प्रकारचं आपण अन्न घेतलं पाहिजे, साधकाने कशा प्रकारचं जेवण केलं पाहिजे, ही आपण शिकणार आहोत एका मधुकर नावाच्या गुरुकडून. आणि हे मधुकर कोण असतं? मध गोळा करणारा. कोण? मध गोळा करणारा. असा एक एक गुरुकडून आपण एक एक गुण दत्तात्रय प्रभू जे सांगताय ते सांगितल्यानंतर यदुराज स्वतः घेणार आहे की नाही आपल्याला शेवटी सांगता समारोपाला त्याच्यातलं परिवर्तन आपल्याला लक्षात कळेल. शेवटच्या दिवशी यदुराजाचं जे आचरण आहे गुण सांगितल्यानंतर दत्तात्रय प्रभूंनी केलेल्या उपदेशाचा परिणाम यदुराजावर कसा झाला हे यदुराजाचं नंतर पाहू. आधी आपला आपण पाहू. काय आपला आपण किती फरक पडतो रोजचा हे आपण लक्षात ठेवा, आणि त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी हात जोडा. हेच मागणी तुझ यदुराया, दुर्गुण नासुनी नेविलया, काम क्रोधानी मोहमाया, दूर करिया भवा, वसुदे नाम तुझे माधवा, अज्ञानाच्या तमंधारी, विषय व्याचरतात विषारी, जन्म मरणया भवतांतारी, भोगित सेरवरवा, वसुदे नाम तुझे माधवा, एक तुझ्या भक्तीचा देवा, ओलावा हृदय सावा,
सदाही तूच दिसावा आशाही केशवा वसुदे नाम तुझे माधवा वसुदे नाम तुझे केशवा भगवान श्री चक्रधर स्वामी आज 6वा दिवस आहे. एक एक दिवस असा सुंदर असा आपल्या ठिकाणी जातो आहे आणि आता या कार्यक्रमाच्या समारोपाला म्हणजे रविवारी हा समारोप सकाळी होणार आहे 21 तारखेला. लक्षात ठेवा, आतापासूनच तुम्हाला जागृत करतो आहे आणि काही परिवार तुम्हाला आमंत्रित करण्याकरता रोजचे आपण ऐकणारे आपण सर्व कार्यक्रमाचे आयोजक आहात. पण समारोपाला अनेक प्रकारची अतिथी पाहुणे मंडळी आपल्याला आमंत्रित करायची आपल्या नातेवाईक परिवारामध्ये आणि सर्वांना आमंत्रित करून सर्वांना या कार्यक्रमाचं सुंदर असं हे सत्र समारोपीय आपल्याला सादर करायचं आहे. आणि या दिवशी एक महत्वाचा विधी या ठिकाणी आपल्याला करायला मिळणार आहे. तो म्हणजे इथे देवपूजा वंदन प्रसाद वंदन होईल आणि त्या प्रसाद वंदनामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या वस्त्राचे तथा तांबराचे काष्टाचे असे प्रसाद आपल्याला करायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर इथे आपण देवपूजा वंदन झाल्यानंतर निरूपण विधी होईल समारोप आणि समारोपीय सत्र संपन्न झालं की त्याच्यानंतर आपण प्रायश्चित्त विधी घेणार आहोत. आणि हा प्रायश्चित्त विधी म्हणजे औषध न घेता या प्रायश्चित्त विधीने अनेक प्रकारची आजार अनेक प्रकारचे दुःख अनेक प्रकारचे महारोग त्या प्रायश्चित्ताने नष्ट होत असतात. प्रायश्चित्त जर खरं आतून केलं खरोखर कंटिन्यू करत राहिलं तर कोणीही प्रकारचे आजार आपल्याला कधीही भिडत तरी आपल्याला हे दुःख भोगायला निर्माण होत नाही. कारण आजार निर्माण होतात आपल्या भोगांचा, भोग तयार होतात आपल्या पापांवर आणि पाप तयार होतात आपल्या कर्मांवर. आणि कर्म जे चुकीचे जे दोषी असतात ते नासल्याशिवाय काय होणार नाही, तुमचा आत्मा क्लीन होणार नाही आणि आत्मा शुद्ध न झाल्यामुळे तुमचा भोग नष्ट होणार नाही. भोग नष्ट झाल्याशिवाय तुमचे दुःख आजाराचे असो नाही तर बाधिक असो कोणतेही दुःख दरिद्रीचे असो ते कोणतेही तुमचे दूर होणार. म्हणून या सर्व गोष्टीला आवाज होण्याला प्रायश्चित्त एक सर्वात मोठा विधी आहे आणि तो आपण करणं आवश्यक आहे. म्हणून आपण प्रायश्चित्त विधी हा विधी आपल्या सर्व कुटुंब परिवाराला नातेवाईक परिवाराला सर्व भाविक भक्त जे नातेवाईक परिवारात असतील त्यांना आणि उपदेशी साधकांना सर्वांना आपल्याला तो विधी घडवला तर त्याचा अर्धा लाभ आपल्याला होईल. किती? अर्धा लाभ. जसा माता वसुदेव देवकीच्या संपूर्ण आयुष्यभरात त्यांना 12 वर्षाचं अन्न खाऊ घातल्यामुळे वसुदेव देवकीला त्या यशोदा आणि नंदबाबांना भगवंत स्वतः 12 वर्ष राहण्याचा योग यशोदेला प्राप्त झाला. हे लक्षात. 12 वर्ष जर सेवा केली नसती वसुदेव देवकीची अन्नदानाची तर कृष्ण भगवंत स्वतः देवकीकडून जन्म झाल्याबरोबर यशोदेकडे गेले नसते. हे लक्षात. म्हणून अर्धे वाटेकरी कसे आहे, अर्धे वाटेकरी कोण झाले, वसुदेव देवकीला नंद बाबा आणि यशोदा. हे लक्षात. तसं तुम्हाला जर पूर्ण अर्ध त्यांचं अर्ध पुण्य तुम्हाला जर पाहिजे असेल तर सर्व सद्भक्तांना बोलवा, त्यांना प्रायश्चित्ताचं महत्व द्या आणि तो प्रायश्चित्त विधी तुम्हाला सर्वांना तो घडवा. अलग लक्षात. तो अन्य असो नाही तो उपदेश अलग लक्षात. तुमच्यात निदान तुमचं 100% नसेल त्यांचं कमीत कमी 50% तर नसेल की नाही. अन्य लोकांचं हळूहळू त्याच्यामध्ये प्रवचन होऊन काहीतरी ऐकून त्याच्यामध्ये परिणाम तर होईल की नाही. धर्म स्वीकारण्याची बुद्धी तर निर्माण होईल. म्हणून त्याला निमित्त आपण घडू.
एका संताचं कर्तव्य आपल्यामध्ये निर्माण होईल. म्हणून असा सांगता समारोह आपल्या या ठिकाणी सुंदर असा सोहळा तिथे साजरा करणार आहोत. आणि प्रायश्चित्त विधी झाल्यानंतर तिथे महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी संपूर्ण ढेमसेव या ठिकाणी तरले परिवाराने केलेला आहे. हे सुंदर असा सोहळा आपण सांगता समारोह आपण साजरा करणार आहोत. असा हा सुंदर सोहळा आजपासूनच तुम्हाला कल्पना देतोय. या कार्यक्रमाची आपण चांगल्यात चांगली तयारी करा. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी हा सोहळा आनंदानं समापन सोहळा आपण साजरा करूया. धन्यवाद. गोपाल कृष्ण महाराज की